आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। मुख्यमंत्री शिंदेंकडून विजय शिवतारेंची समजूत काढण्याचा प्रयत्न, महायुतीमधलं काम कर्तव्य म्हणून करा, गैरसमज मतभेद बाजूला ठेवा, शिंदेंच्या शिवतारेंना सूचना। गैरसमज मतभेद असतील ते आपल्याला बाजूला ठेवून महायुती विजयी करण्याचा आपला संकल्प घेतलेला आहे आपण, आणि त्यांना सांगितलेलं आहे की महायुतीचं काम आपलं कर्तव्य म्हणून आपल्याला करायचं आहे। पहिल्या बैठकीमध्ये तोडगा नाहीच, 7 तास तात्काळ ठेवल्यानंतर शिंदेंची शिवतारेंसोबत चर्चा, शिंदेंना आमची बाजू समजावून सांगितली, चर्चा करून 2 दिवसांमध्ये पुन्हा बैठक होणार, शिंदेंसोबतच्या भेटीनंतर शिवतारेंची माहिती। उपमुख्यमंत्री अजित पवार आज शिवतारेंच्या मतदारसंघामध्ये पुरंदरमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये भव्य सभा आणि पक्षप्रवेश सोहळा होणार। विजय शिवतारे आज दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर, दौंडमधील यवत, केडगाव, चौफुला, वरवण, केळगावमध्ये कार्यक्रमाचं आयोजन, कार्यकर्त्यांशी संवाद साधणार। लोकसभेच्या जागावाटपाबाबत आज मवियाची अंतिम बैठक, दक्षिण मुंबईमधील ट्रायडंट हॉटेलमध्ये संध्याकाळी 5 वाजता बैठकीचं आयोजन। मवियाच्या आज होणाऱ्या बैठकीचं निमंत्रण नाही, पाडापाडीचं राजकारण करणाऱ्यांसोबत आम्ही नाही, प्रकाश आंबेडकरांची भूमिका। फडणवीसांसह अजित पवार पुन्हा दिल्लीला जाणार, महायुतीचा जागावाटप जवळपास 80% पूर्ण, उर्वरित जागांच्या चर्चेसाठी अमित शहांसोबत महाराष्ट्राची पुन्हा एकदा बैठक होणार। गडचिरोली आणि भंडारा गोंदियाच्या जागेवरून माहितीमध्ये पेच, गडचिरोली भंडारा गोंदियाच्या जागेसाठी राष्ट्रवादी आग्रही, दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या भाजपचे खासदार। रत्नागिरी सिंधुदुर्गाचा तिढा सुटला, रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या जागेवर महायुतीचाच उमेदवार असेल, फडणवीसांचा दावा, मात्र जागा भाजपला की शिवसेनेला सस्पेन्स कायम। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटला आहे आणि महायुतीच इथे लढणार आहे आणि महायुतीच निवडून येणार आहे। महायुतीचं चिन्ह